नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये देवाचा फोन आल्यामुळे सावली घरामध्ये सगळ्यांना गोळा करते. देवा जुलीला भेटायला जातो आणि म्हणतो, डार्लिंग, तुझ्या ह्या मोमो डोळ्यावर मला पट्टी बांधावीशी वाटली, मी बांधू शकतो? जुली म्हणते, शुअर. तो तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो आणि सावलीला फोन करतो. त्यामुळे सावली घरामध्ये सगळ्यांना गोळा करते. सगळे वाट बघत असतात, काय चाललं. तेवढे ऐश्वर्या म्हणते, ए मुली, बास तुझं नाटक आता, चल घरातून निघ. सारं म्हणतो, वहिनी वहिनी थांब ना, जरा जरा वाट बघ, ती काय म्हणते ते तर ऐकून घे. तेवढ्यात देवाचा आवाज येतो. सगळे दाराकडे बघतात तर तो जुलीला घेऊन आलेला असतो. जुली त्याला हिंदीत म्हणते, आता तरी डोळ्यावरची पट्टी काढ. देवा म्हणतो, ओके डार्लिंग. तो तिला घरात आणतो. आता तर राजकुमारच्या पायाखालची जमीनच सरकते. देवा पट्टी सोडतो आणि म्हणतो, सरप्राईज. ती सगळ्यांकडे बघते. तिला राजकुमार पण दिसतो, पण जुली अजिबात घाबरत नाही आणि म्हणते, ओ, इसका घर आहे. सावली म्हणते, ऐश्वर्यावहिनी, हेच मला दाखवायचं होतं आणि हॉटेलमध्ये माझ्यासोबत देवाभाऊ होते. ऐश्वर्या म्हणते, ए चल, फेकू नको, आता पकडल्या गेली तर काही पण सांगते वय. सारंग ऐश्वर्याला म्हणतो, वहिनी ऐक ना जरा, प्रत्येक वेळेस तुला सावलीला चुकीचंच ठरवायचं असतं का? तिलोत्तम म्हणते, कोण आहे ही? सावली म्हणते, देवाभाऊ. देवा म्हणतो, घोरपडे. घोरपडे आत येतो आणि लॅपटॉप लावतो. त्यामध्ये राजकुमार आणि जुली असतात आणि त्यांचा मस्त धिंगाणा चालू असतो. त्यानंतर दोघं एकमेकाला मिठी मारतात. राजकुमार ओरडतो, ए बंद कर, बंद कर. याय ना आई, तुला सांगतो हे सगळं खोटं आहे. तिलोत्तम पुढे येते आणि त्याच्या एक कानाखाली देते आणि म्हणते, ह्यासाठी पैसे घेतले होते, हिला सेट देण्यासाठी, ह्या मुलीला? अरे देवीसारखी बायको सोडून असले धंदे करतोस? तिच्याकडं बघ, आजपर्यंत तिने तुझी किती सेवा केली, तुझा शब्द खाली पडू दिला नाही. राजकुमार म्हणतो, अच्छा, आजपर्यंत तूच म्हणत होती आजागळ, हिला वागायची अक्कल नाही, आणि आता तिची बाजू घेतेस? तिला तर म्हणते, तुला लाज नाही वाटत का रे बोलायला? अरे तुला प्रमोशन मिळणार होतं आणि सारंगने तुझं नाव सजेस्ट केलं. तो म्हणाला, हे काम राजकुमार दादाशिवाय कुणी करू शकत नाही. राजकुमार ओरडतो, सारंग सारंग सारंग, मी घरातील मोठा मुलगा, पण विचारायचं कुणाला? ह्या सारंगला. एवढीशी कंपनी होती, मी मोठी केली, पण 5,000 जरी घ्यायचे असले तरी सारंगला विचारायचं. तिलोत्तम म्हणते, अरे काय बोलतोस तू? अमृताकडे हात करत म्हणतो, ए, मी तुझ्याशी नाही संसार करू शकत. जे सुख मला जुलीन दिलं ते तू कधीच देऊ शकत नाही. सारंग म्हणतो, दादा अरे तू काय बोलतोस? तुला तरी कळतंय का? तिलोत्तम म्हणते, तुला लाज नाही वाटत हे सगळं बोलायला? तेवढेच सावली म्हणते, देवा भाऊ दुसरा व्हिडिओ लावा. देवांत घोरपडे. आता दुसरा व्हिडिओ लागतो आणि जुली देवाबरोबर असते. सावली म्हणते, राजकुमार दादा कळालं? अहो ही मुलगी कुणाचीच नाही आहे. आता मात्र राजकुमारचे चांगलेच होश उडतात. जुली म्हणते, इसमें क्या है, मेरा बिझनेस है, मेरा तो काम है दाना डालने का, पंची उसमें फंसता है. चला, तुम्हाला सगळ्यांना कळालं हे बरं झालं. तसं पण ह्या राजकुमारला मी खूप बोर झाले होते. चला, तुम्ही मला 5 करोड द्या. मोबाईल दाखवत म्हणते, ह्या मोबाईलमध्ये आमच्या दोघांचे क्लिप आहे. तुम्ही मला पैसे दिले नाही तर मी व्हायरल करणार. आता तर सगळ्यांचे होशच उडतात. सावली पुढे येते आणि तिच्या एक कानाखाली देते आणि म्हणते, एक बाई असून दुसऱ्या बाईचा संसार मोडायला तुला लाज नाही वाटत? ती ओरडते. तेवढ्यात घोरपडे तिचा मोबाईल ओढतो आणि खरं नाव सांगतो. ते आता घाबरून म्हणते, तुम कोण हो? तो सांगतो, इन्स्पेक्टर देवा. त्या व्हिडिओमध्ये देवा आणि सावली पण असतात. देवंत, ऐश्वर्या मॅडम, हॉटेलमध्ये मी माझ्या बहिणीसोबत होतो. आता ऐश्वर्या वाकडं तोंड करते. जुलीला हातकडी घालतात आणि घेऊन जातात. देवा म्हणतो, बहिणा कधी गरज लागली ना ह्या भावाला आवाज दे. ते निघून जातात. आता राजकुमार तिलोत्तमाचे पायच पकडतो आणि म्हणतो, आई मला माफ कर. तिलोत्तम म्हणते, माझी नाही, ते देवीचे पाय पकड. तो अमृताचे पाय पकडतो. आता सगळेच थक्क होतात. तो उभा राहतो आणि अमृता त्याच्या एक कानाखाली देते. आता मात्र सगळे शॉक होतात आणि अमृताचा हा चेहरा बघून राजकुमारचे होशच उडतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.